ओरिजिनल दाखले घ्यायला जातात त्यांनाही 4-4-5-5 महिने दाखले मिळत नाही आणि त्या ठिकाणी 15-15 हजार जर असे डुप्लिकेट दाखले जर होत असेल तर तिथे कुठेतरी आपल्या महानगरपालिकेची अहिल्यानगर महानगरपालिकेची पूर्ण भारतामध्ये बदनामी झालेली की या ठिकाणी 15,000 असे डुप्लिकेट दाखले झाले. तर आयुक्त साहेब नेमका काय प्रकार आहे हा, तर त्याच्याबद्दल माहिती दिली तर योग्य राहील साहेब. CRS पोर्टलची जी नोंदणी आहे गव्हर्नमेंटचं सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम हे केंद्र शासनाच्या पोर्टलवर जन्म आणि मृत्यूच्या रिअल टाईम डाटा एंट्री ह्या 2016-17 पासून सुरू झाल्या. त्या आधीच्या ज्या एंट्री होत्या जन्म मृत्यू विभागाच्या आपण त्या असेंट्रिक ह्या वेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या महापालिकेच्या सॉफ्टवेअरवर त्याच्या आधीच्या 16च्या एंट्री 16 ते जवळजवळ 10 पर्यंत 10च्या एंट्री ह्या फिजिकल स्वरूपामध्ये रजिस्टरमध्ये एंट्री होत्या. मग त्यानंतर असं झालं की गव्हर्नमेंटनं CRS पोर्टलचे दाखले वैध राहतील आणि त्याच दाखल्याची मागणी नागरिकांकडून वेगवेगळ्या कारणामुळं वाढली. त्यामुळे काय करायला लागलं आपल्याला जुन्या सॉफ्टवेअरच्या एंट्री किंवा हस्तलिखित रजिस्टरच्या एंट्री आपल्याला CRS पोर्टलला घ्यावा लागतात आणि मग CRS पोर्टलमधून आपल्याला ते नोंदणी किंवा दाखले अर्ज द्यावे लागतात. यामध्ये असं होतं की त्याच्यामध्ये CRS पोर्टलला एक टॅब आहे ॲड ओल्ड इव्हेंटमध्ये. ॲड ओल्ड इव्हेंटमध्ये ह्या सर्व डाटा त्याच्यामध्ये फीड करायला लागतात आपल्याला आणि मगच दाखले द्यायला लागतात. मग ह्याच्यामध्ये काय झालं पुरे जुने जे दाखले आहेत पहा त्याच्यामध्ये आधार नंबर नसतात, ॲड्रेसच्या अडचणी आहेत, पिनकोड नसतं, आईचं पूर्ण नाव नसतं, बऱ्याच जणांना आईचं माहेरचं नाव हवं असतं. अशा विविध कारणाने छोट्या नावात दुरुस्ती असेल, ॲड्रेसमध्ये अशा दुरुस्त्या खूप आहेत. ह्या सर्व एंट्री आपल्याला CRS पोर्टलला आधी ॲड ओल्ड इव्हेंटमध्ये घ्याव्या लागतात आणि मग ते इतर कामं करून तो दाखला मग व्यवस्थितरित्या तो अर्जदाराला द्यावा लागतो. हा जो डाटा आहे आपण जो पेपरमध्ये वाचला किंवा मागे जे तक्रारदार आले होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या 24, 25, 26 मध्ये जवळजवळ 17,000 एंट्री ह्या ॲड ओल्ड इव्हेंटमध्ये झाल्या. ह्या नियमित कामाच्या एंट्री आहेत. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्या दुबार एंट्री आहेत किंवा चुकीच्या एंट्री आहेत किंवा अशा पद्धतीने दाखले नाही. साहेब अशी एंट्री दिलेली पहिला मुलगा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये जन्मला, दुसरा मुलगा एप्रिलमध्ये जन्मला, तिसरा मुलगा डिसेंबरमध्ये जन्मला अशी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली. अशा गोष्टी शक्य आहेत का? तुम्ही त्याची पडताळणी केली का? ते 15,000 केलेले आहेत तर असं कधी होऊ शकतं का साहेब? तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यासकट दाखवलेले की याची फेब्रुवारीमध्ये झालेली आहे, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये झाली, डिसेंबरमध्ये झाली. असं शक्य आहे का? तीन म्हणजे एकाच लेडीजला 3 अपत्य एकाच वर्षी होती. अशा पद्धतीच्या एंट्रीचं त्यांनी दिलेलं आहे. सन्माननीय किरीट सोमय्या साहेबांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार त्यांनी तक्रारीमध्ये असंही दिलेलं आहे की काही जणांच्या अशी दाखले इश्यू करण्यात आलेली आहे. एंट्री जर खऱ्या असेल तर असं कसं शक्य आहे साहेब? आता यावर सुद्धा आपण मान्य आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांनी महापालिकेची एक समिती नेमलेली आहे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी करतो आणि त्यानंतर मग आपल्याला याविषयी 3 महिन्यानंतर आपण याविषयी आपल्याला माहिती देऊ. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26ला आता मागच्या 1 वर्षापासून जन्म मृत्यूच्या जो दाखला आहे त्याच्यावरती QR कोड दिलेला आहे. जो CRS पोर्टल आहे केंद्र शासनाचा पोर्टल आहे. तो QR कोड साठी बऱ्याच जणांची मागणी आहे की आम्हाला दाखले द्या. मग आपल्याला काही गुन्हे एंट्री असतात तर त्या नव्याने काही एंट्री ॲडवोली खाली आपण केलेले काही करेक्शन असतात त्या केलेले आहेत. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.